अनेक लोकांना स्ट्रोकनंतर गिळण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यांना अन्न आणि पेय देण्यापूर्वी त्यांच्या गिळण्याच्या क्षमतेचे योग्य मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. गिळण्याचे मूल्यांकन झाल्यावर आम्ही त्यांना योग्य आहार मिळेल याची खात्री करू आणि तुम्हाला याची माहिती दिली जाईल. लोकांनी खाणे सुरू करण्यापूर्वी ते चांगल्या सरळ स्थितीत बसलेले आहेत हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून अन्न गिळण्याच्या प्रक्रियेत तोंडाच्या मागील भागात जाईल. डोकं मागे झुकल्यामुळे तोंडाच्या मागे पडणार नाही. ज्यांना गिळण्याच्या किंवा समन्वयाच्या समस्या आहेत अशा व्यक्तींना मदत करताना शक्य तितक्या वेळा त्यांना स्वतःच्या हाताने साधने वापरण्यास मदत करणे आणि ते सक्षम असताना अन्न स्वतःच्या तोंडात ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही हे त्यांच्या हातावर तुमचा हात ठेवून आणि त्यांना अन्न त्यांच्या तोंडात मार्गदर्शन करण्यास मदत करू शकता. अन्न तोंडात गेल्यावर त्यांना योग्यरित्या गिळण्यासाठी आणि तोंड रिकामे करण्यासाठी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांना दुसरा घास देण्यास मदत करा. शाब्बास.